भाग घेत नाही आणि या सीपी बरोबर आम्हीच पाठपुरावा करतोय, पोलीस डिपार्टमेंटला आम्हीच एफडीएच्या बाबतीत पाठपुरावा करतोय, पण एमपीएससी कडनं कुठलाच पाठपुरावा तिथं होत नाही। म्हणजे कुठं ना कुठंतरी एमपीएससी मध्ये असणारे प्रमुख अधिकाऱ्यांना कोणी ना कोणीतरी वाचवतं हे मात्र त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे। सर, दुसरा विषय तुम्ही घेऊन गेलेला होता सीपींकडे, पोलीस आयुक्तांकडे, तो कोणता प्रामुख्याने? एक तर SRA मध्ये मिटकर नावाचा जो अधिकारी त्यांनी जो तिथं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि मिटकरांबरोबर अजून काही इतर अधिकारी आहेत जे त्या भ्रष्टाचारामध्ये सहभाग त्यांनी तिथं घेतला होता। हे मी नाही, हायकोर्टच्या ऑर्डरच्या अंतर्गत त्या ठिकाणी स्पष्ट होते। मग हायकोर्ट जर सांगत असेल तर मग तिथं SRAचे कमिशनरांनी लगेचच्या लगेच त्या मिटकरांवर कारवाई करण्याची अपेक्षा होती हायकोर्टच्या निर्णयानुसार, पण दुर्दैवाने त्यांनी तिथं कुठंच कारवाई केली नाही। कमिशनर साहेबांना आम्ही स्वतः भेटून त्यांना सांगितलं पुढच्या काही दिवसांत तुम्ही लगेच कारवाई करा, नाहीतर हे सिद्ध होईल की तो जो काही 5-6 हजार कोटीचा भ्रष्टाचार झालाय त्याच्यामध्ये कमिशनर सुद्धा इन्व्हॉल्ड आहेत। त्यांना आम्ही संपर्क साधून त्यांनी त्या बाबतीत काय केलं हे आम्ही बघू, पण महत्त्वाचं काय, हे संघटित गुन्हेगारी आहे। याच्यामध्ये काही अधिकारी एकत्रित येऊन सरकारचा पैसा नाहीतर सरकारची जमीन तिथं कुठेतरी लाटण्याचा डेव्हलपरच्या माध्यमातून प्रयत्न तिथं करत आहेत आणि असं जर होत असेल तर मकोकाच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई ही केली जाऊ शकते। त्यामुळे हे असं पत्र आम्ही आता तिथं सीपी साहेबांना दिलेलं आहे आणि मकोकाच्या अंतर्गत कारवाई त्या अधिकाऱ्यांवर, कारण का संघटित गुन्हेगारी ही असल्यामुळे त्यांच्या तिथं कारवाई व्हावी अशी विनंती केलेली। त्यांनी म्हणलंय की मी हायकोर्टची पण ऑर्डर दिली, SRAच्या कमिशनरला दिलेलं पत्र सुद्धा दिलंय आणि यांना दिलेलं पत्र सुद्धा आहे। ते म्हणाले की याच्यावर नियमानुसार काय आम्हाला करता येईल याचा तपास आणि याचा अभ्यास करून पुढच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही त्या बाबतीत तुम्हाला स्पष्टीकरण देऊ। प्रमुख अधिकारी कोण आहेत की जे या सगळ्या गोष्टींमध्ये, या भ्रष्टाचारांमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या किंवा मोठ्याची शासकीय भूखंड आहे जी विकासकांच्या घशात घालण्यात येतात? याच्यामध्ये आम्ही जे सांगितलं, मिटकर नावाचा एक अधिकारी आहे, हे जे हायकोर्ट आहे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर काही इतर अधिकारी आहेत, त्यातले काही अधिकारी हे रिटायर झालेले आहेत। हे काय मी माझ्या तोंडून नाहीतर मला मिळालेल्या माहितीनुसार मी बोलत नाही, मला हायकोर्टची ऑर्डर माझ्या हातामध्ये त्या पद्धतीने तिथं बोलतं। हायकोर्टली सांगून सुद्धा जर SRA मध्ये तिथं कारवाई होत नसेल मग एकतर हायकोर्टचा अपमान तिथं हे सरकार करते, अधिकारी करतात आणि त्यांनी दिलेला निकाल हा तिथं लागू केला जात नाही। म्हणजे कोणी ना कोणीतरी मोठा माणूस अशा चिरकुट पण पैशाली मोठ्या प्रमाणात बलाढ्य झालेले आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला अधिकाऱ्यांना कोणी ना कोणीतरी राजकीय नेता वाचवतं हे मात्र त्या ठिकाणी सिद्ध होतं। दादा, आज आप कमिश्नर ऑफिस आए थे, आपने मुंबई पुलिस के सीपी से मुलाकात की, क्या विषय था, क्या मांग है? एक तो सीपी साहब से बात करके MPSC के जो FDA का एग्जाम दिया गया था उसमें जो पेपर लीक हुआ था, नहीं तो क्वेश्चंस लीक हुए थे, उसके बारे में हम फॉलोअप कर रहे हैं। हम MPSC भी गए थे, उसके बाद जो क्राइम ब्रांच जो तपास कर रहे इस विषय का उनको भी जाके हम मिले थे। उन्होंने कहा था 11 तारीख को, मतलब जो महीना अभी खत्म हो रहा है उसके 11 तारीख को, मतलब जुलाई महीना के अगस्त महीने के 11 तारीख को हम आपको रिपोर्ट देंगे। अनफॉर्चुनेटली वो रिपोर्ट अभी तक नहीं आया, तो सीपी के अंतर्गत वो क्राइम ब्रांच आता है, इसलिए सीपी साहब को अभी हम मिले, उनको बोले कि अभी विद्यार्थियों का कहना है कि अभी आपको आंदोलन करना पड़ेगा, मतलब हमको, मतलब सब विद्यार्थी को मिलके। तो अभी वो हमने उनको विनती की एक बार सीपी साहब से हम बात करते, चर्चा करते, क्या वस्तु। सीपी साहब ने कहा हमको 10 दिन दीजिएगा, सितंबर 1 या 2 तारीख को हम वहाँ पे आपको रिपोर्ट देंगे इन्वेस्टिगेशन का। लेकिन हमारा कहना है कि यहाँ पे जो डिले हो रहा है वहाँ से हमारा मत ऐसे हो रहा है या बच्चों का मत ऐसे हो रहा है कि कहाँ ना कहाँ तो भी बड़े अधिकारी जो MPSC में उनको वहाँ पे बचाने की कोशिश सरकार या प्रशासन के माध्यम से वहाँ पे हो रही है। उसी के साथ एक्साइज डिपार्टमेंट का भी जो मार्किंग पैटर्न का पेपर MPSC के माध्यम से वहाँ पे मार्किंग पैटर्न ये लीक हुआ था, उसके बारे में भी इंटरनल जो नवी मुंबई का पुलिस है उन्होंने एक रिपोर्ट MPSC को दिया है, जहाँ पे MPSC के कुछ अधिकारियों ने वहाँ पे वो पेपर लीक किया है। वैसे वहाँ पे सिद्ध होता है, लेकिन वहाँ पे MPSC ने भी अभी कार्रवाई नहीं की। MPSC एक स्वायत्त संस्था है, लेकिन उसमें अगर इस तरीके का पेपर लीक होता है तो ये बच्चों के भवितव्य के लिए बहुत डेंजरस है। सर, सीपी के द्वारा कोई आश्वासन इसमें दिया गया है कि आपको कोई आंदोलन ना करना पड़े इन सब चीजों के? हमने कहा कि हम यहाँ पे राजनीति नहीं करना चाहते, बच्चों का आवाज आप तक पहुँचाना चाहते हैं। उन्होंने कहा
कि 10-12 दिन हमको दे दो, मतलब सितंबर 1 तारीख तक या 2 तारीख तक वो रिपोर्ट वहाँ पे इन्वेस्टिगेशन का वो बच्चों को और एमपीएससी को और मीडिया को वहाँ पे देंगे, ऐसे उन्होंने वहाँ पे शब्द दिया है। तब 1-2 तारीख तक हम वेट करेंगे और देखेंगे क्या होता है। दादा, जांच एजेंसी की बात की जाए तो कई ऐसे मामले हैं जिन पर सवाल खड़े हो रहे हैं। आज जो है मुंबई हाई कोर्ट से दाभोलकर हत्याकांड मामले में मेन शूटर जो था, जो अरेस्ट हुआ था, उसे बेल मिल गई है सचिन अंदुरे को। कैसे देखते हैं, क्योंकि पिछले हमने देखा कि अदालत पहले लाइफ टाइम पनिशमेंट दी, अब जो है निकाल नहीं जाता। नहीं, देखो, दाभोलकर जी जो थे वो हर वक्त जो अंधश्रद्धा का जो विषय है उसके खिलाफ वहाँ पे वो काम करते थे। उसके साथ जो सामान्य लोगों को वहाँ पे भड़काते हैं या उसका इस्तेमाल करके वहाँ पे कुछ दंगल करवाते हैं, ऐसे विषयों में वो बहुत अच्छे तरीके से काम करते थे। अनफॉर्चुनेटली उनका गोली मार के वहाँ पे मृत्यु हुआ था। और जो लोग वहाँ पे इन्वॉल्व थे, एक तो इन्वेस्टिगेशन बहुत देर तक लंबी चली, अभी तक चालू ही है, और जिन लोगों का वहाँ पे नाम आया उनके ऊपर वहाँ पे कुछ भी कार्रवाई नहीं है, न प्रॉपर इन्वेस्टिगेशन हुआ। और जो एंड में एक व्यक्ति वहाँ पे जो शूटर था, ऐसे वहाँ पे कुछ लेवल तक सिद्ध भी हुआ था, उसको भी मेल मिल गए। तो कहाँ ना कहाँ तो भी ये जो सरकार है या एक यंत्रणा है, अभी यंत्रणा जुडिशरी में है नहीं है वो मैं बता नहीं सकता, लेकिन जिस तरीके से सरकार के माध्यम से इस विषय के लिए लड़ना चाहिए था, वो न लड़ने के कारण ये केस वीक होते गया और उसमें अनफॉर्च्युनेटली उस व्यक्ती को वहाँ पे बेल मिला। सर हाच मराठीत प्रश्न आहे। सचिन अंदुरे जो नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे, त्याला मात्र आता कोर्टाकडनं जामीन मंजूर केला जातो। त्याच्यावरती जी जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती ती देखील रद्द करण्यात आलेली आहे। कशा पद्धतीने या कोर्टाच्या निर्णयाकडे पाहता? दाभोलकर साहेब हे नेहमी अंधश्रद्धेच्या विरोधात तिथं लढत आलेले आहेत आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू त्यांना गोळी मारून काही लोकांनी त्यांना मारलं गेलं। त्यानंतर हे इन्व्हेस्टिगेशन मोठ्या प्रमाणात झालं असं दाखवण्यात आलं, पण जर आपण बघितलं तर विलंब या इन्व्हेस्टिगेशनमध्ये मोठ्या प्रमाणात झाला। ज्या खोलामध्ये जायला पाहिजे होते इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याच्यात कुठेही तिथं दिलं गेलं नाही आणि कोर्टात ज्या आक्रमक पद्धतीने केस लढायला पाहिजे होती सरकारच्या माध्यमातून ती न लढल्यामुळे केस वीक होत गेली आणि त्याच्यात जो शूटर होता ज्याला जन्मठेप त्या ठिकाणी झाली होती ती सुद्धा जन्मठेप काढली असं आता आम्हाला समजतंय आणि त्याला बेल सुद्धा मिळाली। मग कुठं ना कुठंतरी एक यंत्रणा अशी आहे की जी दाभोलकरांच्या मृत्यूसाठी जबाबदार लोकांना कुठंतरी वाचवते असं मात्र त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल। सरकार कुठंतरी सरकारचा पाठिंबा आहे का या सगळ्या हत्याकांडा, या संपूर्ण दाभोलकरांच्या हत्याकांडाला? बघा, दाभोलकर साहेब हे अंधश्रद्धेच्या विरोधात तिथं लढले होते आणि आज हे जे सरकार सत्तेत आहे, अंधश्रद्धा नाहीतर भोंदूबाबा व त्याच्याच बरोबर काळी जादू या सगळ्या विषयामध्ये फार नेते सुद्धा अग्रेसर दिसतात। फोटो या सगळ्या भोंदूबाबांबरोबर आपल्या सगळ्यांना दिसतात। त्यामुळे हे सरकार भोंदूबाबांच्या बाजूचं, काळ्या जादूच्या बाजूचं, अंधश्रद्धेच्या बाजूचं हे कुठेतरी सिद्ध होतं आणि हा जो तपास आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी सरकारचा खूप मोठा वाटा असतो। यंत्रणा हे सरकारचं तिथं ऐकत असते। कोर्टामध्ये सुद्धा जो काही युक्तिवाद केला जातो तो चांगल्या वकिलाकडनं जर होऊ शकला असता तर त्याच्यामध्ये न्याय मिळू शकला असता, पण कुठं ना कुठंतरी एक यंत्रणा असा प्रयत्न करत होते की दाभोलकरांच्या बाबतीत तिथं हा विषय संपवावा आणि जे लोक त्यांचे इन्व्हॉल्व असू शकतात असं चर्चा आहे तर त्या लोकांना कुठेतरी वाचवावं आणि तेच काहीतरी झाल्यासारखं वाटतं, हे दुर्दैवी आहे। ठीक आहे, थँक्यू।